श्री साईबाबांची पवित्र शिर्डी नगरी ही संपूर्ण जगात श्रद्धा आणि सबुरी, सर्वधर्म समभाव तसेच सबका मालिक एक या मानवतेचा संदेश देणाऱ्या विचारांमुळे ओळखली जाते. मानवसेवा हीच ईश्वर सेवा हा संदेश जगभर पोहोचवणाऱ्या या भूमीला लाखो भाविक दररोज भेट देतात. मात्र शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येबरोबरच काही समाजकंटकांनी शिर्डीच्या पावित्र्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र गेल्या काही वर्षात दिसून येत आहे. अवैध व्यवसाय, खुनी हल्ले, लूटमार, मारामाऱ्या यासारख्या घटनांमुळे शिर्डी शहराची प्रतिमा आधीच धुळीस मिळत असताना आता प्रथमच एका फळ विक्रेत्या महिलेची दुसऱ्या महिलेकडून धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिर्डी शहरात खळबळ उडाली असून राज्यभरातून या घटनेकडे लक्ष वेधले जात आहे. गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत असतानाच महिलांकडून अशा स्वरूपाचा गंभीर गुन्हा घडल्याने कायदा सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिर्डी नगर परिषद, श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे कठोर ॲक्शन प्लॅन तयार करून शहरातील अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या मोहिमेत अनधिकृत व्यवसाय, सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी दुसरीकडे प्रामाणिक आणि हातावर पोट भरणाऱ्या लहान व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक व्यावसायिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, मात्र प्रामाणिक व्यावसायिकांना विनाकारण त्रास होऊ नये अशी मागणी केली आहे. गुन्हेगारी आणि सामान्य व्यावसायिक यांच्यात स्पष्ट फरक करूनच प्रशासनाने कारवाई करावी अशी आक्षेपही व्यक्त होत आहे. दरम्यान उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके आणि संबंधित यंत्रणांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर शिर्डी शहरात काय बदल घडतात, गुन्हेगारीवर कितपत नियंत्रण मिळते आणि प्रामाणिक व्यावसायिकांना दिलासा मिळतो का, याकडे आता संपूर्ण शहरासह राज्याचे लक्ष लागले आहे. खरं तर जी घटना घडली, एका महिलेचा जो खून केला आहे तो अक्षर म्हणजे जेवढा तो निंदनीय म्हणता येईल तेवढा निंदनीय, आणि त्याबाबत आम्ही सर्व अगदी मनापासून निषेध नोंदवत आहे. परंतु हे जो खून झालेला आहे ते खुनाची पार्श्वभूमी काय आहे, ह्या मागे काही टोळी आहे का, ह्या ज्या मुलीने केलं आहे तिच्याकडे हत्यार कसं काय आलेलं आहे, ते हत्यार चालवणे इतकी तिची हिंमत कशी काय झालेली आहे, ह्याबाबत प्रथमतः चौकशी झाली पाहिजे. कारण खून झाल्यानंतर या 2 दिवसात ज्या चर्चा झालेल्या आहे त्या चर्चा अंती अनेक चर्चा आमच्या कानावर आलेल्या आहे का त्याबाबत त्या ज्या व्यक्ती आहे, ती जी मुलगी आहे त्या मुलीच्या बाबत त्या एक समूह म्हणून त्या मुली राहत आहे, आणि त्या समूह राहत असेल तर हे आपल्या शिर्डीसाठी अगदी घातक आहे. आणि ह्या घातकपणामध्ये अनेक काही गोष्टी घेऊ शकतात. या मुलीची तिची चौकशी केली पाहिजे का अजून कोण कोण ह्या माध्यमातून ह्या विचाराचे, या क्राईम विचाराचे लोक तिच्या संपर्कात आहे, हा प्रथमता भाग आहे. परंतु हे होत असताना जे मंदिर परिसरातील मंदिराच्या अगदी जवळ ती गोष्ट झालेली आहे ती फार विचार करण्यासाठी सारखी आहे. आणि ते झाल्यानंतर जी नगरपालिका, श्री साईबाबा संस्थान आणि पोलीस स्टेशन जी कारवाई करत आहे त्या कारवाई करण्याचे आदेश माननीय राधाकृष्ण विखे साहेब यांनी दिलेला आहे ते खऱ्या अर्थाने योग्यच आहे. कारण असं क्राईम वारंवार होत असताना हे कुठेतरी काही गोष्टी थांबल्या पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं. त्यामध्ये आम्ही त्यांना खरं मनापासून त्यांचे आभार मानतो आहे. परंतु हे होत असताना जे छोटे छोटे व्यापारी आहेत, जे छोटे छोटे व्यावसायिक आहे, जे अनेक वर्षापासून 10-20 वर्षापासून 30 वर्षापासून इथं वास्तव्य करत आहे, अशा लोकांचा मात्र थोडासा विचार केला पाहिजे. कारण हॉकर झोन, जे हॉकर झोन शासनाने मान्यता दिलेला आहे त्या हॉकर झोनचं ठीक आहे, ही कारवाई 15 दिवस 20 दिवस काय करता येईल ती केली पाहिजे. जे जे बाहेरचे लोक आहे, जे ज्या इथं आता उपनगराध्यक्ष सांगितलं की ते मालेगावचे कोणतरी लोक आहे, हे मालेगावचं एक आपल्याला कळलं, परंतु असे अनेक लोक इथं वास्तव्यास आहे. त्या एक सिस्टीमने ते लोक चालतात आणि ह्या गोष्टी करण्याची हिंमत जे लोकल आहे, म्हणजे मी तर अशी एक मागणी
करणार आहे की SIR ज्या लोकांचे इथं होणार आहे त्याच लोकांना ह्या व्यवसायामध्ये स्थान द्यावं. कारण SIR ही 3 पिढीचे जे संबंध आहे लोकांचे आणि ते लोक जे 2002 पूर्वीपासून इथं राहतात त्यांना साईबाबाची जाण आहे. या घडामोडी जे शून्यातून वर आलेले आहे शिर्डी या लोकांना माहित आहे आणि ह्या सारख्याच लोकांना इथं चान्स दिला पाहिजे. SIR मध्ये जे आता लोकांचे जे काही लोक आता बाहेरचे जे मतदार आहे त्यांना जाणून काही प्रतिनिधी मतदानही नोंदवायला लावणार आहे. तर मला या सगळ्या प्रतिनिधींना एक विनंती राहील का तुम्ही हे बाहेरचे जे मतदान आहे जे बंगालचे असेल काय मालेगावचे असेल काय बाहेरचे असेल कुठंतरी त्या गोष्टी आपण थांबवल्या पाहिजे जेणेकरून ही जे क्राईम विचारायचे लोक आहेत ते तुम्ही अनेक मॅटर बघितले लोकल माणूस अजिबात या गोष्टीत नाव येत नाही. कुठला तरी बाहेर तालुक्यातला कुठंतरी बाहेर राज्यातला कुठंतरी बाहेर जिल्ह्यातला परंतु जे लोकल लोक आहेत ते 3 पिढ्याचे जे लोक आहेत ते प्रामाणिक अगदी मनापासून मोलमजुरी करून आणि प्रामाणिक व्यवसाय करतात प्रामाणिक काम करतात. आज बघितलं साईबाबा संस्थांमध्ये जे जुने लोक आहेत ते प्रामाणिक रिटायर झालेले परंतु जे काही बाहेरचे लोक आहेत ते कोणी पावत्याचा भ्रष्टाचार करते कोणी कसला भ्रष्टाचार करते. तर मला एक विनंती आहे की जे बाहेरच्या लोकांवर आपण विश्वास टाकत आहे तो विश्वास न टाकता मी या गावाचा आणि हे गाव माझं आणि हे गाव माझं असल्यामुळे जबाबदारी ही माझी ह्या पद्धतीने आपण जरा विचार केला पाहिजे. आणि हे जे आहे आता बगल बच्चे आपण बघतो की भाऊ हे माझ्या ओळखीचा याचं नाव टाक दादाचं नाव टाक नानाचं नाव टाक हे ज्या सिस्टम आहे ती सिस्टम आता बंद केली पाहिजे. सुजय दादाचं एक वाक्य मला चांगलं आठवतं की जो व्यक्ती त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याचं मतदान पाहिजे त्याची कनवळा त्या व्यक्तीला लागणार आहे आणि त्या व्यक्तीच्या द्वारेच त्याची समस्या ह्या प्रतिनिधीला कळती. काही जर बाहेरचं समजा पुण्याला तो माणूस राहतो त्याचं आता आम्ही इलेक्शन केलं आमच्या इलेक्शन मध्ये बघितलं तर बापरे 3-4 लोक आम्हाला संपर्काच सापडले नाही. मग कळालं तो पुण्याचा आहे मग कळालं तो वैजापूरचा आहे एक तर असे सापडले जोडपं ते बंगालचं हे निमगावला राहत होतं. आता हे जर अशा परिस्थिती असेल तर कोण त्यांना गाड्या घोड्या करून हे करतील आणि ते आल्यानंतर त्यांना काय घेणं इथं ते क्राईमच करणार आहे. त्यांना काय कोणत्या भक्ताची काही कळकळ लागणार नाही आणि कोणत्या काही सीडीची पण लागणार नाही. त्यांचा काय कमाई करायला आलेले नाही या माध्यमातून तर त्या माध्यमातून कमाई करणार आहे. नाही काही जमलं तर ते चोरी सुद्धा करणार आहे. त्याच्यामुळे जे प्रशासनाला माझी विनंती राहील आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पण विनंती राहील का तुम्ही ह्या गोष्टीमध्ये तुम्ही उतरले पाहिजे. आमच्यासारखे लोकांना पण त्याच्यात तुम्ही घेता आलं तर घेता. ती कमिटी आता मागच विचार झाला होता की एक कमिटी बनवायची त्याच्यात हे आहे. आणि दुसरी गोष्ट जे रूम भाडोत्री दिलेलं आहे नुसतं करू म्हणू ह्यापेक्षा प्रत्येक तिथं उमऱ्यामध्ये जाऊन नेमकी हा माणूस कोण आहे त्याचा व्हेरीफाय तो नेमकी आहे का ही मोहीम जशी आता आपण मतदानाला करतो या पद्धतीने शासनाने केली पाहिजे जेणेकरून जी घाण आहे ती आता हीच वेळ आहे. कारण खूप झालं खूप अति झालेलं आहे हीच वेळ आहे. ती बाबांचीच इच्छा आहे की जी घाण आहे ती एकदा बाहेर काढून द्या आणि जे योग्य माणसं आहे जे 2002च्या पूर्वीचे असेल 3 पिढ्याचे जे लोक राहत असेल अशाच लोकांना व्यवसायामध्ये असेल किंवा काय जे छोटे मोठे व्यवसाय त्याच्यात प्राधान्य दिले पाहिजे आणि ते लोक प्रामाणिक करणार आहे असं मला वाटतं.